अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेचा सिझेरियन नंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। विशेष म्हणजे नवजात बाळाची प्रकृती ही चिंताजनक असून त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। श्रीरामपूर येथील हॉस्पिटलमध्ये 22 वर्षीय गर्भवती महिलेला प्रसूती काळ सुरू झाल्यानंतर दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांनी तिथं सिझेरियन केल्यानंतर काही वेळातच तिच्या तोंडातून फेस येऊ लागल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। याबाबत तातडीनं डॉक्टरांना माहिती देण्यात आली आहे, मात्र डॉक्टर वेळेवर न पोहोचल्यानं बुशरा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान तिच्या नवजात बाळाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर प्रवरा हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीये। आमचं पेशंट आहे ना, मैड सरांकडे आम्ही आज घेऊन गेलतो प्रेग्नन्सीसाठी। त्यांची प्रेग्नन्सी होती। आज डिलिव्हरीची डेट वगैरे सांगितली सरांनी। तिचं पोट दुखायला लागलं होतं। आज घेऊन गेलो 7:30 वाजता। सरांनी इमर्जन्सी म्हणून आज तिचं सिझर करायला लावलं। सिझर करून घ्या म्हणे, इमर्जन्सी आहे। आणि अर्ध्या तासात सिझर करून तिला बाहेर काढून दिलं, जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून दिले। त्याच्यानंतर मग तिची तब्येत सिरियस झाली। तिच्या तोंडातून फेस यायला लागलं। त्याच्यानंतर मला फिट आली तिला। त्याच्यानंतर फेस आलं आहे तोंडातून। अजून पण डॉक्टर खाली आले नाही। 20-25 मिनटं डॉक्टर वरतीच होते। आम्ही तिथं सांगून बोलून सुद्धा नाही आले ते। त्याच्यानंतर आम्ही परत सरांना फोन केला। सर आले खाली। ते सिस्टरांना फोन करायला लावला। त्यांनी फोन केला। 20-25 मिनटानंतर ते खाली आले। खाली आल्यानंतर त्यांनी पाहिलं की ती सिरियस आहे म्हणून, आणि तिची तोंडातून फेस वगैरे ते निघतच होता आणि छाती वगैरे पण पंप केली। त्याच्यानंतर म्हणे कामगार हॉस्पिटलला घेऊन जावं। त्याच्यानंतर ते कामगार हॉस्पिटलला घेऊन गेले। अर्ध्या पाऊण तासानंतर तिकडं सांगून दिलं की ती मृत्यू झाली तिची। डॉक्टर पेशंट मैड हॉस्पिटलला डेड झालेलं होतं। बाळाची तब्येत कशी? बाळ थोडा सिरियस आहे आणि लोणीमध्ये ॲडमिट आहे। काय घटना घडली आज आणि काय इथे जमा झालं, काय मागणी आहे आपली? आज माझ्या भाषीला आहे ना, डॉक्टर मैड श्रीरामपूर येथे ॲडमिट केलं होतं आम्ही डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं। तिला डॉक्टरांनी सिझर केल्यानंतर ते 15-20 मिनिटाच्या नंतर तिला त्रास झाल्यानंतर तोंडाला फेस वगैरे आला होता। आणि फेस वगैरे आला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर लवकर तिथं आले नाही। याच्यात डॉक्टरचं चूक आहे आम्हाला असं वाटतं नाही का। आणि डॉक्टरचे टायमिंगनुसार 20 ते 25 मिनिटानंतर डॉक्टर तिथं आले। डॉक्टर आल्यामुळं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आमचं पेशंट दगावलं आणि बाळ पण क्रिटिकल आहे, समजा लोणीला आहे, त्याचा श्वास घ्यायला त्रास आहे। तर आमची हीच मागणी आहे की आज आमच्या संग जे घडलं ते परत कोणासंग घडू नये आणि डॉक्टरवर कठोर कारवाई व्हावी, म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, हीच आमची मागणी।